सुजय विखे पाटील यांना पुन्हा लोकसभेचे तिकीट दिल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. या नाराजीमुळे शेकडो कार्यकर्ते आणि अधिकारी भाजप सोडण्याच्या तयारीत. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील सुमारे 100 कामगार आणि अधिकारी सामूहिक राजीनामे देणार आहेत. लोकसभा निवडणुकीची जल्लोष सुरू असतानाच भाजपामध्ये नाराजीचे नाट्य सुरू झाले आहे. अहमदनगरमध्ये भाजपामध्ये वाद उफाळून आला आहे. सुजय विखे पाटील यांना पुन्हा लोकसभेचे तिकीट दिल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. या नाराजीमुळे शेकडो कार्यकर्ते आणि अधिकारी भाजपा सोडण्याच्या तयारीत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावचे सुमारे 100 कार्यकर्ते आणि अधिकारी सामूहिक राजीनामे देणार असल्याची बातमी आहे. राजीनाम्यामागे स्थानिक पातळीवरील राजकारण. शहर दक्षिणमधून खासदार सुजय विखे यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आज काही वेळात भाजपाच्या प्रदेश कार्यालयाबाहेर सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे अहमदनगरमध्ये भाजपाला मोठी अडचण येण्याची शक्यता आहे. शेवगावचे भाजपा नेते सुनील रासने यांनी खासदारपदी निवडून आल्यानंतर आपला या भागाशी असलेला संपर्क बऱ्याच अंशी तुटला आहे. या सगळ्या बाबीमुळे अख्ख्या दक्षिण मतदारसंघामध्ये यांच्याबद्दल थोडीशी नकारात्मक घंटा वाजायला लागली आणि निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या 4-6 महिन्यापासून काहीतरी इव्हेंट साधायचा, लोकांशी संपर्क करायचा, ह्या भावनेतून त्यांनी मग ते साखर डाळ वाटपाचा कार्यक्रम असेल, लोकांना भावनिक करून आपण शिर्डीला जाऊया, एखादं छोटं मोठं सांस्कृतिक काम करायचं. पण आमचं त्याच्यापेक्षाही असं म्हणणं होतं, जर आपण चांगल्या पद्धतीने जर लोकांसमोर गेलो असतो तर निश्चित पद्धतीने आपल्याला आमच्यावरती सुद्धा ही वेळ आली नसती. आज दक्षिणेमध्ये जर विचार केला, नगर जिल्ह्याच्या हे अहिल्यानगर दक्षिण लोकसभा 37 मतदारसंघात जर विचार केला तर आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्याला गेले मी 40 वर्ष जनसंघ, भारतीय जनता पक्ष असा आम्ही प्रवास करीत आतापर्यंत आलेलो आहे. माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला असं वाटत होतं की जर उमेदवारी द्यायची होती आणि हा नगर जिल्हा आपल्याला पुन्हा एकदा काबीज करायचा होता तर आमच्या भागामध्ये जे जुने जाणते कार्यकर्ते होते, मान्य नामदार राम शिंदे असतील, कर्डील साहेब असतील, माझ्या शौका पातळीचे आमदार मोनिकाताई असतील, नगर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय बेरड सर असतील, अभयजी आगरकर असतील, किंवा उत्तरेमधले जर द्यायचे होते तर किमान विवेकजी कोल्हेसारखा तरुण तडफदार माणूस जो कार्यक्षम पद्धतीने काम करत राहिला असता, अशा लोकांना जर दिली असती तर निश्चित पद्धतीने मोदींच्या 400 पार होतील. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक खंत आहे की त्या 400 पारमध्ये एखाद्या वेळेस माझा जिल्हा मागं पडता कामा नये. या भावनेतून खरं पाहता आम्ही न्याय मागण्यासाठी पक्ष कार्यालयाकडं माझ्या स्वतःच्या पदांचा राजीनामा देण्यासाठी आणि प्रार्थना करा. अजून सुद्धा काही वेळ गेली नाही आहे.